इतके की आयुष्य कमी पडेल, जगा इतके की आयुष्य कमी पडेल, हसा इतके की आनंद कमी पडेल, हसा इतके की आनंद कमी पडेल. काही मिळाले तर नशिबाचा खेळ असेल, परंतु प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणे भाग पडेल. तर जाऊया मैदानाच्या दिशेमध्ये, मैदानाकडे वळूया. सामना चालू आहे, दोन बलाढ्य संघाची लढत. यंग बॉय जांभारी विरुद्ध राधाकृष्ण यामध्ये होईल. सामना स्टार्ट होतोय. पंचांच्या भूमिकेत आहेत, मेन पंचांच्या भूमिकेत संतोष सारंग. कृपया सामना थांबवा. दोन्ही कर्णधाराला विनंती असेल, ही लाईव्ह टेलिकास्ट मॅच आहे. पूर्ण स्पर्धा ही लाईव्ह टेलिकास्ट असल्यामुळे दोन्ही कर्णधाराला विनंती असेल की त्यांनी आपला एक एक प्रतिनिधी समालोचन कक्षामध्ये पाठवावा. कारण हे आपल्या जांभारी गावामध्येच नाही तर पूर्ण जगभरामध्ये ही स्पर्धा पाहिली जाणार आहे. तेव्हा कृपया विनंती असेल, एक एक प्रतिनिधी पाठवावा. एन्जॉय जांभारी. वैयक्तिक पहिलं संघातर्फे पहिले षटक घेऊन आलाय सरोज, संघाचा कर्णधार आहे. दोन्ही सामन्यामध्ये निराश केलंय. आपल्या दरम्यान वाईड चेंडू येतोय, पंचाचा सिग्नल येतोय, वाईड बॉल, अतिरिक्त एक, अवांतर एक, अशा दोन धावेने श्री गणेशा होतोय. दोन धावेनेशी खातं खोलतोय संघाचं. धावसंख्या होते 2. खरोखरच सुरेख सुरेख फटका म्हणावा लागेल. प्रत्येक मी केतन सारंगची पहिल्यापासून फलंदाजी पाहतोय, असा फटका प्रत्येक षटकामध्ये त्याच्याकडून पाहायला मिळतो. यॉर्कलेनचा चेंडू असेल, पायामध्ये चेंडू असेल तर पंच योग्य पद्धतीने केला जातो आणि चेंडू सीमापार धाडण्यात यश येते. ते केतनला 4 धावेने यश केतनचं खातं खोलतंय. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 6. यावेळी कव्हर्सच्या चेंडूने चेंडू जातोय सीमापार. पंचांचा सिग्नल होतोय 2 धावा. या 2 धावेनेशी धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 8. खरोखरच सुरेख सुरेख पुन्हा एकदा तोच ऍक्शन रिप्ले पाहायला मिळतोय. पहिल्यांदा ऑफ साईडला, दुसऱ्या वेळी ऑन साईडला. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 12. कृपया पंचांनी सामना थांबवा. पंच हा सामना चालू आहे. एन्जॉय ग्रुप विरुद्ध राधाकृष्ण. ईशानने खातं खोललंय. ऑफसाईडच्या दिशेने चेंडू सीमा पार झालाय. या 4 धावेनीची पुन्हा एकदा भर पडली. धावसंख्या झाली 25. बॉलर्स नेम बरोबर सुरेख यॉर्कलेन चेंडू होता, जाहीर क्षेत्रामध्ये जातोय. ऑफ साईडला पंच प्रतिनिधी एक पाठवा ना. ओर संपत आली. अरे कर्णधाराला विनंती असेल, युट्यूब लाईव्ह स्पर्धा आहे.
जर आपल्या बॉलर नेमचं नाव माहिती नसेल तर आम्हाला स्क्रीनवर बॉलर नेमचं नाव दाखवता येत नाही आणि स्कोर दाखवता येत नाही. अतुल लेकेस्टीच्या बाहेर पंचांचा सिग्नल होतो वाईड बॉल. एक धाव मिळते. धावसंख्या होते 28. पुढचा चेंडू अर्थात तिसरा चेंडू पंच केलाय. चेंडू सीमा पार होतोय. खेळतोय निर्धाव होतोय चेंडू. या षटकातील अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. पुढचा चेंडू ईशानसाठी. ईशानने पुन्हा एकदा पंच केलाय. वाईड बॉल अतिरिक्त धाव मिळते. धावसंख्या होते 42. गोलंदाज आहे निनाद. 3 चेंडू मध्ये 9 धावा दिल्या. याही 4 धावा. धावसंख्येत भर पडते. होते तोच चेंडू पंच करतोय मात्र यश क्रीज मध्ये स्थिर होतोय. निर्धाव होतोय चेंडू. या षटकातील शेवटचा चेंडू ऑफ एसटीच्या बाहेर चेंडू. पंचांचा सिग्नल होतोय डॉट चेंडू. अशा रीतीने 3 षटकानंतर बिनबाद 50. पुढचा चेंडू ईशानसाठी. ईशान खेळतो वैयक्तिक 16 धावसंख्येवर. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडू खेळलाय. 2 धावसंख्येसाठी. धावसंख्या होतोय 54. बिनबाद 54. एन्जॉय जांबारी. याही मध्ये
मुख्य पंचांच्या भूमिकेत संतोष सावंत, किरण गावकर, प्रणय गरवे आणि पुढे पुढे तिसऱ्या पंचांच्या पुढे भूमिकेत प्रकाश परेश वानखडे. दरम्यान पंचांचा विचार येतोय डॉट बॉल. पुढचा चेंडू नो बॉल. पुढे मारला नको नो चार आहेत ना? नो चेंडू आणि 4 धावा, एकूण 5 धावा मिळत आहेत. धावसंख्या होते 63. एक आहे क्षेत्ररक्षण डॉट बॉल येतो. शेवटचा चेंडू याही 4 धावा. माझ्या रिमोट कंट्रोल घेऊन ठेवतो रिमोट कंट्रोल मी घेऊन ठेवतो रिमोट कंट्रोल रिप्लेस रिमोट कंट्रोल मागे घेतोय असं नाही करताय त्याला एका पीसीत ओबीएस चालू आहे ओबीएस ओव्हरलेस टाकू शकतो म्हणजे एका ओबीएस ला ना 4 ओबीएस टाकून एकाच लॅपटॉप वरनं 4 वेगवेगळे लाईव्ह स्ट्रीम करू शकतो. धन्यवाद. शेवटचा चेंडू षटक फेकण्यासाठी आलाय नीना. पहिल्या चेंडूवर चौकार वसूल केलाय तो केतनाने. केतीन सलामीचा फलंदाज आहे. या 4 धावेची धावसंख्या होते 71. या स्पर्धेतील मला वाटते उच्चांकी धावसंख्या असेल, या सगळ्यात जास्त धावसंख्या असेल. 71 धावा झाल्या. 4.1 षटकानंतर धावसंख्या होते 71. बिनबाद 71. याही 4 धावा. होते 76. पुढचा चेंडू याही 4 धावा. खरोखरच सुरेख फलंदाजी केतनची. यॉर्कलेनचा चेंडू म्हटला केतनच्या बॅट मधून चौकार हा येतोच. हे आतापर्यंतच या स्पर्धेतील गणित आहे, ते सार्थ ठरवले केतनने. याही 4 धावा. धावसंख्या होते ती 84. 18 बॉल 43 धावसंख्येवर खेळतोय केतन. केतन या स्पर्धेतील खरोखरच 50 धावा होत आहेत. या स्पर्धेतील पहिली 50 होते ती केतनच्या नावावर. 19 चेंडू मध्ये 50 धावा होत आहेत. 22 फोर मारलेत ते, 12 फोर मारलेत ते केतन याने. खरोखर सुरेख फलंदाजी म्हणावी लागेल केतनची. 88 धावा झाल्यात. 89 धावा बनवायच्या असतील त्या. राधाकृष्ण संघासाठी आतापर्यंत ही उच्चांकी धावसंख्या असेल 88. मला वाटते सलामीची जोडी मैदानामध्ये होती. बिनबाद 88 धावा केल्या ते एन्जॉय ग्रुप जांभारी संघाची. या स्पर्धेतील ही सर्वात मोठी धावसंख्या असेल. राधाकृष्ण संघासाठी ही धोक्याची घंटा जरूर असेल, कारण त्यांचा दोन्ही सामन्यामध्ये पराभव झाला होता. तिसरा सामना आहे. तर या स्पर्धेमध्ये आव्हान जिवंत ठेवायचं असेल तर 30 चेंडूमध्ये 89 धावा ह्या बनवाव्याच लागतील, अन्यथा तो संघ या स्पर्धेबाहेर फेकला जाईल, याची नोंद घ्यावी. नयन तिमसेकर कृपया पॅव्हलियन मध्ये यावे. या आपण आवाजामध्ये थोडा बदल करूया. नयनजी तिमसेकरांना आपण पाचारण करूया. धन्यवाद.
तर सामना चालू होतोय. 89 धावा बनवायच्या आहेत. सलामीची जोडी मैदानामध्ये आली. सरोज आणि नॉन स्ट्राईकला असेल कुणाल. वैयक्तिक पहिलं संघातर्फे पहिलं षटक घेऊन आलाय. ईशान सलामीचा फलंदाज होता. पंचांचा सिग्नल येतोय. वाईड बॉल. फलंदाजीमध्ये त्यांनी कमाल केली होती. मात्र गोलंदाजीमध्ये कमाल दाखवावी लागेल. कृपया खेळाडूंना विनंती असेल, पंचांचा निर्णय अंतिम असेल. जर निर्णय मान्य नसेल तर आयोजकाकडून त्यांची व्यवस्था करण्यात आली. तिसऱ्या पंचांची मदत घ्यावी लागेल. कुणाकडून एकच रिव्ह्यू असेल. कुठल्या संघाकडून? एन्जॉय जांभारीकडून. टीव्ही अंपायरला विनंती असेल की त्यांनी आपला निर्णय कळवावा. टीव्ही अंपायरच्या भूमिकेत सौरभ दादा मयेकर आहेत. पाहूया त्यांच्याकडून काय निर्णय येतोय. डिसिजन पेंडिंग. हॅलो. ऑफस्टिकच्या बाहेर टप्पा खाऊन चेंडूला टर्न होता आणि तो चेंडू वाईड आहे. सुंदर चेंडू यॉर्क करण्याचा प्रयत्न या ठिकाणी बीट झालेत. सरोज पुढच्या चेंडूचा सामना करण्यासाठी तयार. सुंदर चेंडू. चेंडूची गतीचा काही अंदाज येत नाहीये. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार. राईट हँड राऊंड द विकेट. गोलंदाज इन बोल्ड. अप्रतिम चेंडू. यॉर्कर लेंथ चेंडू होता. रॅपिड बॉल होता. ट्रिपल चित बांधून फलंदाज तंबूत परतलेत. गोल्डन डक घेऊन तंबूत परतलेत. या ठिकाणी या ठिकाणी क्लीन बोल्ड. सलग 2 चेंडू वरती बॅक टू बॅक 2 गडी बाद केलेत. हॅट्रिकची संधी. या ठिकाणी हॅट्रिक ऑन आहे. या ठिकाणी पॅव्हेलियन मध्ये सत्कार होतोय. हनुमान कुडलीचे माजी अध्यक्ष सन्माननीय अनिलजी मोरे यांचा सत्कार करतील या स्पर्धेचे स्पर्धा प्रमुख. भैरदेव देवस्थानचे अध्यक्ष आणि गजानन प्रासादिक विकास मंडळाचे अध्यक्ष
सन्माननीय सुधीरजी वासावे साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे. तर सामन्याकडे आपण वळूया. सलग 2 चेंडूवरती 2 गडी बाद केलेत. ही हॅट्रिकची संधी आहे, बघूया हॅट्रिक होते का. हो 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 हो, सुंदर चेंडू, अप्रतिम चेंडू. तेच रफ्तार अशी गोलंदाजी करतायत गोलंदाज ईशान. तर चेंडू थोडासा धीम्या गतीने टाकलेला चेंडू. एक धाव मिळते, धावसंख्येत भर, धावसंख्या झाली 2. 2 गडी बाद झालेत. एक अप्रतिम षटक फेकलंय हे ईशांत यांनी. आतापर्यंत 98 चौकार बसलेत. जोरदार अपील, जम्पिंग केलंय या ठिकाणी. एसटी चित केलंय. हलकासा अपील होता, पंचांनी फेटाळून लावला, कोणतेही परिणाम नाही. फलंदाज सुरक्षित. निर्धाव चेंडू. रन रेट आहे ते 22.70 सरासरीनुसार खेळावं लागेल. आणि सुंदर विकेट किपिंग या ठिकाणी. रिषभ एसटी चित केलंय फलंदाजाला आणि हा गडी बाद झालाय. उत्कृष्ट विकेटच्या पाठीमागे आपला रोल निभावताना रिषभ. आता फलंदाजीसाठी आले ते कुणाल, लेफ्ट हँड बॅट्समन. फलंदाजाने आपली बॅट जी पॉपिंग लाईन आहे त्या लाईन मध्येच ठेवावी लागेल. फुल टॉस चेंडू, सुंदर मारलेला चेंडू 4 धावांसाठी. धावसंख्या झाली 6. 99 चौकार. आतापर्यंत जितके सामने झालेत त्या सामन्यामध्ये फलंदाजाने तडकावलेत. करंट रन रेट आहे ते 3.60 आणि रिक्वायर रन रेट आहे ते, टार्गेट आहे 89 धावांचं. 19 बॉल 82 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. 25.89 ची सरासरी आहे. जर हे टार्गेट पार करायचं असेल तर वाईड बॉल 81 धावांची आवश्यकता 19 बॉल मध्ये. थोडस कठीण अशी अवस्था आर के वॉरियर्स. आतापर्यंत जर आर के वॉरियर्सचा परफॉर्म पाहिला तर अतिशय खराब निराशाजनक अशी कामगिरी पाहायला मिळाली. थोडेसे चिंतित असतील देवेश पाटील संघमालक. ईशांत पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आलेत. धारदार गोलंदाजी करतायत ईशांत. तो ऑफ साईडला तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण. 1 रन 1 रन. लाईनला पाय लागलेला तो सर्कल आहे, सीमारेष आहे. सीमारेषेला पाय लागलेला आणि सुंदर मारलेला चेंडू 2 धावांसाठी. धावसंख्या 11. खराब स्थिती, खराब स्थिती. 16 चेंडू अजूनही शिल्लक. जवळजवळ 78 धावा ची आवश्यकता आहे मॅच जिंकायची असेल तर वॉरियर्स संघाला. ईशांत ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय, ज्या पद्धतीने केतन तरंग फलंदाजी करतोय, एक दर्जेदार असा तगडा संघ म्हणावा लागेल एन्जॉय ग्रुप जांभारीचा. पॉइंट टेबल मध्ये टॉप वरती आहे. पुन्हा एकदा ईशांत. क्षेत्ररक्षण शॉट मध्ये काही ताकद नव्हती. आपल्याला टॅप करावं लागेल, पंच करावे लागतील, चॉप शॉट केलावी लागेल तर चौकार मिळेल, कारण स्टेट बाउंड्री आहे. थोडस जर अक्रॉस सीमारेषेचा विचार केला तर तुम्हाला अक्रॉस केले तर म्हणजेच ऑफ साईडला लेग साईडला तर 2 धावा मिळतील. ईशांत कशी गोलंदाजी करतायत. वाईड बॉल. 3 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांचा स्पेल होता. ईशांतचा अतिशय अप्रतिम मारा केला.
ईशांत याने आणि हे चौथं षटक प्रगतीवर. एक चेंडू फेकून झालाय नो बॉल. अंडरआर्म क्रिकेटमध्ये फक्त एक गोष्टची कमी आहे ती म्हणजे फ्री हिटची. मला वाटतं अंडरआर्म क्रिकेटमध्ये त्याची सुरुवात होणे अतिशय गरजेचं आहे. तर नो बॉल पडला तर फ्री हिटची सुरुवात करायला काही हरकत नाही. तर क्षेत्ररक्षण केतन यांचं. चेंडू वाईड बॉल. एक धाव. औपचारिकता म्हणावी लागेल या सामन्याची. सन्मान दिलेला चेंडूला. टाकण्यासाठी तयार. निर्धाव चेंडू. 8 चेंडू 7 चेंडू आणि 74 धावांची आवश्यकता आहे. एकतर्फी सामना म्हणावा लागेल. अजूनही 6 चेंडू येणे बाकी आहे. 5 षटकांचा प्रत्येक सामना आहे. या ठिकाणी उत्कृष्ट विकेट किपर साठी विश्वजित पटेकर विकेट किपर आहेत. मगाशी त्यांनी यष्टीचित केलं. त्याच्यासाठी स्वयंभू स्फूर्ती कला संघाकडून 500 रुपयाची देणगी आलेली आहे. धन्यवाद. दिलेली थोडस स्लिक केलंय फलंदाजाने चेंडूला. एक धाव मिळते. 5 बॉल आणि 71 धावांची आवश्यकता. नो बॉल. एकूण 2 धावा मिळत आहेत. धावसंख्येवर धावसंख्या झाली 18. अतिशय खराब हा निश्चांक स्कोर म्हणावा लागेल. नो बॉल. हा चेंडू 64 धावांची आवश्यकता आहे. खराब प्रदर्शन आरके वॉरियर्स करून. फलंदाजीसाठी चालले ते विनोद. फॉर्म धाकटी जांभारी गावाला बिलॉंग करतात. 2 धावा. नो बॉल. पुढे लक्ष्मण रेखा आहे. त्या रेषेच्या आणि पॉपिंग लाईनच्या मध्येच चेंडू टाकणे गरजेचं आहे. त्या रेषेच्या पाठीमागे जर पडला तर नो घोषित केला जातो. निर्धाव चेंडू. पुढचे 2 चेंडू शिल्लक. एक चेंडू शिल्लक आहे. प्लेअर ऑफ द मॅच या सामन्याचा ईशांत आंबेडकर एन्जॉय जांभारी.